दळवी पर्व, एकाकी वृद्धांचं जीवन दाखवणारे संध्या छाया, मध्यमवर्गीयांच्या अथांग मनाचं दर्शन घडवणारे महासागर आणि विवाहबाह्य संबंधांचा वेध घेणारी नाटके लिहिणाऱ्या नाटककार जयवंत दळवींच्या बॅरिस्टरने वेगळीच उंची गाठली. असे हे जयवंत द्वारकानाथ दळवी फक्त नाटककार नव्हते, ते होते थोर साहित्यिक आणि मनस्वी माणूस. दळवींचा जन्म आजोळी म्हणजे गोव्यातील हडफडे या गावी झाला. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत ते आरवलीमध्ये होते. मुंबईत आल्यावर त्यांनी सेवादल तसेच 1942च्या लढ्यात भाग घेतला आणि पुढे पत्रकारितेकडे वळले. कला पथकासाठी वटवाघोळ हे लोकनाट्य लिहून लेखन कारकिर्दीचा श्री गणेशा केला. 1948 साली दातार मास्तर ही पहिली कथा लिहिली. अमेरिकन माहिती खात्यात प्रकाशन अधिकारी म्हणून नोकरी करत असताना त्यांनी लोक आणि लौकिक हे प्रवास वर्णनपर पुस्तक लिहिले. त्यांची चक्र ही पहिली कादंबरी मुंबईतील झोपडपट्टीमधील माणसांवर त्यांच्या जीवन संघर्षावर होती. त्यावर हिंदी सिनेमाही निघाला. आपण पाहिलेली माणसं, त्यांची परिस्थिती हे सारे नव्या संदर्भात मांडण्याचं लेखन तंत्र त्यांना गवसलं आणि ते लिहित राहिले. धर्मानंदमधील दत्तू, स्वगतमधील शिवा ओटवणे, महानंदातील कल्याणी अशा अनेक व्यक्तिरेखा साहित्यिक दळवी यांनी जिवंत केल्या. महानंदा कादंबरीवर शन्ना नवरे यांनी गुंतता हृदय हे नाटक लिहिलं आणि याच कादंबरीवर सिनेमाही झाला. आपणच नाटक लिहावं म्हणून त्यांनी अथांग कादंबरीवर महासागर हे नाटक लिहिलं. दिग्दर्शिका विजया मेहता, नाटककार दळवी हे दोघेही लोकमान्य रंगभूमीवर लोकप्रिय झाले. दळवींनी आपल्या नाटकातून घराण्यातील अनुवांशिक वेड, डिप्रेशन, अनैतिक संबंध असे विषय मांडले. दळवींची नाटके अन्य भाषात सादर झाली, पण पुरुष्य वैशिष्ट्य म्हणजे इंग्लिश नाटके करणाऱ्या भरत दाभोळकर यांनी ते इंग्रजीत केले. माझी इच्छा होती की मराठीमध्ये काही दर्जेदार नाट्य आपण लोकांसमोर आणावी आणि त्यातलं एक नाटक होतं पुरुष. दिलीप मी त्याच्या घरी गेलो. ते म्हणत तुमच्याबद्दल मी ऐकलेलं आहे, तुम्ही नक्की करा, तुम्हाला परमिशन देतो. मग ते म्हणत तुम्ही काय घेणार, बियर का काय घेतात? म्हटलं साहेब मी पीत नाही. ते दिलीपला म्हणत दिलीप तू काय घेणार? तू म्हणलं नाही मीही पीत नाही. मग ते मी परमिशन काढून घेतो. नाटकातली माणसं पीत नाहीत, मी परमिशन कशी देऊ? खूप हसले ते. मी परमिशन दिली. कोकणच्या पार्श्वभूमीवरील सारे प्रवासी घडीचे ही कादंबरी गाजली. पु ल देशपांडे आणि दळवी यांची खास मैत्री. दळवींनी संपादित केलेला ग्रंथ पु ल एक साठवण. साहित्यिक विश्वाकडे तिरकस नजरेने पाहणारे ललितमधील ठणठणपाळ या लोकप्रिय सदराने 2 दशके वाचकांच्या मनावर राज्य केलं. दळवी म्हणजे एक कुटुंबवत्सल गृहस्थ. मधु मंगेश कर्णिक हे त्यांचे खास मित्र. तर अशाच दळवींचं शताब्दीचं वर्ष आज आपण सांगता करतो आहोत. एका दिवशी आनंद होतो की 100 वर्षानंतर ह्या माणसाचं स्मरण अजूनही ताजं आहे. वाईट वाटतं की असा माझा दिलखुलास, अत्यंत आनंद देणारा, हसवणारा आणि रडवणारा सुद्धा जिव्हाळ्याचा मित्र गेला. वसंत नरहर फेणे, सेवादल काळापासूनचे मित्र, ह्यांचं पुस्तक आधी छापा अशी दळवींनी शिफारस केली. माझे वडील वसंत नरहर फेणे हे जर्मन दळवींचे 1940 पासूनचे मित्र. माझ्या वडिलांच्या वेळी बायपास झाला 87 मध्ये. त्यानंतर आमच्या घरी येऊन दळवी त्यांना योगासनं शिकवायचे आणि ती योगासनं शिकून आणि त्याच्यावर कंट्रोल करून माझे वडील त्यांच्या वयाच्या 92 वर्षापर्यंत 2018 पर्यंत जिवंत राहिले. प्रकाशक लेखकाचं नातं कसं असावं हे त्यांच्या केशवराव कोठावळे आणि मॅजेस्टिक प्रकाशनाशी असलेल्या द्वैतातून जाणवतं.
अनेक कथा कादंबरीवरून चित्रपट बनत असताना दळवी मात्र अलिप्त होते. पुढे त्यांच्या साहित्यावर चक्र, महानंदा, कवडसे, उत्तरायण असे चित्रपट झाले. 2017 मध्ये कच्चा लिंबू या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुनरुज्जीवित संध्या छायामध्ये वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर यांनी नाना नानीच्या भूमिका केल्या होत्या. प्रसिद्धी विन्मुख असणं त्यांचं अजिबात पुढे पुढे न करणं, कुठली स्वतःला प्रमोट न करणं, खूप मोठा साहित्यिक आणि मोठा माणूस होता असं मला वाटतं. आपल्यातला चांगुलपणा हा अनुवांशिक आहे असे ते म्हणायचे. जगण्यातील अतृप्ती, असमाधान हेच त्यांच्या साहित्याचं सूत्र होतं. आदरणीय दळवी, तुम्ही आम्हाला आजूबाजूच्या माणसांकडे त्यांच्या शारीरिक मानसिक वैगुण्याकडे पाहायला शिकवलं. तुमच्या साहित्याचा शोध म्हणजे मानवी मनाच्या खोलीचा वेध घेणं. कोमसापतर्फे 4 सप्टेंबर 1994 रोजी झालेला सन्मान हा अखेरचाच ठरला. एरवी भाषण न करणारे दळवी त्या दिवशी जणू आपल्या मनातलं बोलले आणि अखेर 16 सप्टेंबर रोजी जयवंत दळवी या इहलोकाचा निरोप घेऊन निघाले. सुसंस्कृत प्रगल्भ लेखणीचा अस्त झाला. जयवंतराव, शताब्दी निमित्ताने आठवणींना उजाळा. दळवी हे सदैव आपल्यातच असणार. जोवर वाचन संस्कृती असेल तोवर जयवंत दळवी मनामनात राहणारच.